वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रिया आणि स्वागत आहे तुमचं इडू प्रिया ट्युटोरिया चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मुलांची रायटिंग लाईट असेल तर ती कशी इम्प्रूव्ह करायची, आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुलांची रायटिंग स्पीड कशी मेंटेन होईल ते आपण आज बघणार आहोत. बऱ्याच वेळेला काय होतं की मुलं लिहित असतात द बॅट असं लिहिता लिहिता ते थकून जातात. त्यांचे हात मसल्स थकतात, त्यांना टायर्ड फील होतं की म्हणतात का आता मला नाही लिहायचं असं ते म्हणतात. तर त्यासाठी आपण काय करू शकतो ते मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, तर तुम्ही एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. मी इथे एक लाईन ड्रॉ केली या पद्धतीने, आणि त्यांना सांगायचं आहे की इथे फास्टली अशा लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत. तुम्ही हवं तर टायमर लावू शकतात आणि मुलांना सांगायचं असेल की एवढ्या वेळामध्ये ह्या लाईन्स फास्ट ड्रॉ करायच्या आहेत. तुमच्या मुलांसोबत तुम्ही ही ॲक्टिव्हिटी तुम्हीही करू शकतात. परत त्यांना सांगायचं आहे की इथे या लाईन्स या पद्धतीने अशा ड्रॉ करा. ठीक आहे, दुसरी एक मेथड असू शकते की जेणेकरून त्यांचा स्पीड कमी होऊ शकतो, जी की त्यांना नाही तेव्हा स्पेलिंग आठवत नाही, त्यामुळे सुद्धा त्यांचा रायटिंगचा जो स्पीड असतो तो कमी झालेला असतो. जसं की आपण त्यांना सांगितलं की ते झेब्रा लिही, तर ते काय करतात, झेड काढतात, ई काढतात, त्यानंतर बी आणि डीमध्ये कन्फ्यूज असतात की कोणता लिहू, म्हणून त्यानंतर मग ते बी लिहितात, मग आर लिहितात, मग स्लोली ए लिहितात. ह्यामुळे त्यांचा स्पीड हा कमी झालेला असतो. तो मम्मीने काय करायचं आहे, त्यांना डेली ए टू झेडपर्यंत रायटिंग करायला सांगायचे आहे. त्यासोबत बोलायलाही सांगायचं आहे. परत त्यासोबतच त्यांना स्मॉल लेटर्स ए टू झेड त्यांना लिहायला सांगायचे आहे. जर त्यांच्या स्कूलमध्ये कर्सिव्ह रायटिंग स्टार्ट झाली असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यांना लिहायला सांगायची आहे, जेणेकरून त्यांचा स्पीड हा मेंटेन राहील. प्लस त्यासोबतच तुम्ही काय करायचं आहे, ज्या वर्कशीट असतात, ट्रेसिंग वर्कशीट असतात, ज्या विविंगमध्ये असतात, त्या तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत. ह्या ज्या वर्कशीट असतात त्या कर्सिव्ह लिपीसाठी खूप उपयोगात येतात. जसं मी तुम्हाला या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बाउंड्री लाईन आखायची आहे स्टार्ट टू स्टॉप, त्याच पद्धतीनेही तुम्हाला हे मुलांना ट्रेसिंग करायला सांगायचं आहे. स्टार्ट स्टॉप, स्टार्ट अँड स्टॉप. ठीक आहे, त्यानंतर स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप, स्टार्ट स्टॉप. न हात उचलता तुम्ही त्यांना ही ॲक्टिव्हिटी करायला सांगायचे आहे. त्यानंतर जे विविंग ट्रेसिंग असतात खूप साऱ्या, त्या तुम्ही त्यांच्याकडून करू शकता. याचा फायदा असा की LKG UKGच्या स्टुडंट्सला कर्सिव्ह रायटिंग ही शिकवली जाते, त्यासाठी या खूप उपयोगात येतात. ही मुवमेंट तुम्ही त्यांना करवायची आहे. ठीक आहे, ह्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही त्यांच्याकडून करून घ्यायच्या आहेत. 15 ते 20 दिवस या ॲक्टिव्हिटी तुम्ही त्यांच्याकडून करून घ्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोवर हसत राहा, खेळत राहा आणि मुलांचा अभ्यास घेत राहा. थँक्यू.